काय बोलावं, तुमचं एवढं विराट रूप बघितल्याच्या नंतर शब्द सुद्धा बोलायला राहत नाहीये. बीड जिल्हाकरांच्या चरणी खरंच मनापासून नतमस्तक तुमच्या चरणी होतो. बीडचे मराठे एकत्र यायला लागलेत. तुम्हाला काय सांगाव, अशी फाटली त्यांची तुम्ही एक आल्यामुळं. मला इथं आल्यावर लक्षात आलं, दिसत नसलं तर नका दिसू देऊ, पण शांत राहा. आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय. गोंधळाने काय होतं, समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही. बोलू नका रे पोरी हो तुम्ही. समाजाला जे लागतंय ते आपल्याला देता येत नाहीये. आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या, हे मराठ्यांनी समजून घ्या. गडबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटोळं होतंय. कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलायचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे. परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय. या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे. तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय. म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो, आपली ताकद लय मोठी आहे. फक्त आपण विचारानं चाललो नाही, म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं. या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची. बस झालं ते. आता याने यायचं, त्याने नाटक शिकवायचं, त्यानं यायचं, त्याचं ज्ञान आपल्याजवळ पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटलं झालं. पायऱ्यावरच्या गप बसा. उन्हातानात कोणी बसत नाही आजकाल. गर्व वाटतो रे मला तुमचा. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार नाही करत. मायबाप समाजांनो, तुमच्यासाठी हे पोरग सुद्धा विचार नाही करत कशाचा. मरायचा सुद्धा विचार नाही करत. मरायचा सुद्धा विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या. मला फोन आलेले, ऊन पडले, म्हणलं मी तुला फोनावाल्या सांगितलं, खात्रीने सांगतो वा, एक बी मराठीच्या अस्सा लावलात माघारी जाऊ शकत नाही. आणि आबाग मी तुम्हाला मायबाप मानलं म्हणल्यावर तुम्हाला खरं बोलतो. या चाबरे यानेच उशीर केला. येले चाबरे ये मला हळूच फोन करून सांगितलं, बाजार आहे आमच्या सणाचा दुपारून आहे. मग मी काय करू, मी सकाळीच रेडी होतो. मला माहित होतं बीडचा कचका कसा आहे. त्यांना जर 10चा टाइम दिला ते 9लाच हजर राहते. त्यांना 12चा दिला ते 11ला टाईट असते. आणि मग आपण संध्याकाळी ब्या तरी हलत नाही. पण म्हणलं आता कुठं बैठका दिल्या नाही, आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या तर बाजार आहे, थोडं उशीर आहे. म्हणलं बरं उशीर. आता माझ्याकडे काय चूक आहे. मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, नुसतं हे बीडचं रूप बघून रातभर सरकारला धेंडाळ्या लागल्या म्हणून समजायचे. आता बेजार, नुसते बेजार होणार. अन्न संध्याकाळी घ्यायचे तर मुंबईत गेल्यावर बेजार होईल. त्याला काय दावा, चलो मुंबई. 29 ऑगस्टला फाईटच आहे आता जमून. भेडी देत मला म्हणते तुला हानीन. म्हणलं मला
अरे जास्त तर जाऊ द्या लांब. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडे केळा रक्त गाळलंय. रक्ताच्या थारोळ्यात माझ्या माय बहिणी टाकल्या तुम्ही. ह्या बारीने तुम्ही नुसतं पोराला डवचून दाखवा. काय मराठ्याची आवलाद आहे तुम्हाला दाखवतो आम्ही. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला. डीजेवर नुसता पखाजच वाजत होता, गाणं एक बी वाजना. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजून दिला तरी. पण कोण डीवायएसपी साहेबांना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असती, जात असती, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, माझ्या जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठवतो मी. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता, दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक आहेत काय? अरे आपले लेकर येत, आरडत येत, ओरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते. डीजे वाजू नका, नाही वाजायचं. काय केला बंद, त्याने केला पखा चालू, त्याचा ढांबाडांग 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 मुदाल सु. आणि डीजेवर थोडं पोट चालतंय आमचं. बंद तर बंद, पण पुढचा काळ ध्यानात ठेवा. जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना, बारीक देंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकाला डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला लागन. जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही, जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होत तर तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पट्टा लढतो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या. मी बी लय गंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडीतच नाही. देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डीवायएसपीला. मराठीचं डीजे बंद पाडन, कुठं काहीच करण. शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत, अधिकारी येत. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा. दंगल घालायची होती का बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून. तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचं नाही, आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय. नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकराचे, आम्ही तुमचे. त्या भानगडीत नका पडू त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतकं तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय लय झालं, ते एखादी केस करायची बाबा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मस्त वकील लावले असते. आणि डीजे बंद करण, तो याकडे बघूनच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं, लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का. एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू. हा आम्ही भोगू.
पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील